हॉटेल्समध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुण्यातल्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। या व्हिडिओमध्ये काही तरुण लेट नाईट पार्टीनंतर बाथरूममध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर आलंय। या व्हिडिओनंतर पुण्यातल्या हॉटेल्सबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हा व्हिडिओ नेमका कुठल्या हॉटेलमधला आहे? ड्रग्जचं सेवन करणारे हे तरुण कोण आहेत? पुण्यात नेमकं सुरू आहे तरी काय? याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। तर पुण्यातल्या एफसी रोडवर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पुण्यात पुन्हा उडता पंजाब बघायला मिळालाय। नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्जची विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर हॉटेल्सच्या बाथरूममध्ये या ठिकाणी ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। तर पुण्यात आपण बघतोय पुन्हा उडता पंजाब। या आधीच आपण बघितलेलं होतं पुण्यामध्ये एक अतिशय भयानक घटना घडलेली होती। ड्रिंक करून 2 जणांना उडवण्यात आलेलं होतं आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अनेक कारवाया या पुण्यात झालेल्या आहेत। मात्र तरी सुद्धा आपण बघतोय पुण्यात कशा प्रकारे सर्रासपणे ड्रग्जचं सेवन केलं जातंय। पुण्यातील नामांकित एका पब मध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तर या हॉटेलच्या बाथरूममध्ये ही ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचं आपण बघतोय आणि या ड्रग्ज पार्टीचे हे व्हिडिओज जे आहेत ते देखील समोर आलेले आहेत। आपण पाहतोय कशा प्रकारे अल्पवयीन तरुणांना दारू दिली जाते आणि शिवाय या ठिकाणी बाथरूममध्ये ड्रग्जचं सेवन केलं जातंय। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपूर्वीच अनेक बारवरती कारवाई झालेली होती आणि पुन्हा एकदा असाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सविस्तर अपडेट या घटनेसंदर्भात काय मिळते? निश्चितपणाने सेजल, पुण्यातील एफसी रोड हा खरं तर पार्टी डेस्टिनेशन, एक हँगआउट प्लेस म्हणून ओळखले जाते। अनेक तरुण तरुणी या रस्त्यावर शनिवार रविवार पार्टीसाठी एकत्र भेटण्यासाठी जमत असतात आणि याच एफसी रोडवर असणाऱ्या एका नामांकित पबमधला हा प्रकार आहे। आपण जर व्हिडिओमध्ये बघितलं तर पहाटे 3 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू असल्याचं व्हिडिओमध्येच दिसतं आहे आणि याच्यात अनेक तरुण तरुणी जे आहेत ते काही अल्पवयीन असल्याची देखील शक्यता आहे। आणि याच पबच्या हॉटेलमध्ये, या पबमध्येच एक बाथरूम आहे, तिथे देखील काही विद्यार्थी, काही तरुण जे आहेत ते ड्रग्जचं सेवन केल्याचा व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। निश्चितच अक्षय, अगदी काही वेळासाठी थांबवतोय। आपल्यासोबत सुषमा अंधारे या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। अंधारे ताई, आपण बघतोय सर्रासपणे अल्पवयीन मुलांना दारू तर पाजली जातेच, मात्र या ठिकाणी हॉटेलच्या बाथरूम मध्ये ड्रग्ज सुद्धा दिले जात आहे। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? पुण्यामधला ड्रग्जचा ज्या तस्करी आहे किंवा ड्रग्जचा जो सगळा व्यापार आहे तो व्यापार पूर्णतः थांबलेला नाही, यावर आम्ही वारंवार प्रश्न उचलतोय। आज सकाळी एक व्हिडिओ मी ट्विट केला पैशाच्या संदर्भाने, तेव्हा शंभूराज देसाई फार तावात बोलत होते। मला असं वाटतं की या व्हिडिओवर एक्साईज मिनिस्टर म्हणून शंभूराज देसाई आणि त्यांचे लाडके पोलीस अधिकारी जे त्यांच्यासाठी काम करतात, जे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी किंवा पुण्यामध्ये चांगलं वातावरण राहावं याच्यासाठी नाही, जे स्पेशली शंभूराज देसाईंसाठी काम करतात, ते लाडके अधिकारी राजपूत, या दोघांचं म्हणणं काय ते म्हणणं मला वाटतंय व्रतवाहिनीने, आपल्यासारख्या चॅनलने ते म्हणणं एकदा घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं पाहिजे। ते जास्त गरजेचं आहे, कारण शंभूराज देसाई या माणसाला फक्त आणि फक्त तोंड वर करून बोलता येतं, मात्र आपल्या खात्याशी तुम्ही थेट सरकारला सवाल विचारलाय। धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत बातचीत केली त्यासाठी।